झालं चालू. ओके. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील आज आपण आलो आहोत तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आलो आहोत. तापी नदीचा खोरा हा नंदुरबार भागामधील शहादा ह्या पट्ट्यामध्ये आपण आलो आहोत. तर आमचे शेतकरी मित्र आहेत ज्यांनी वर्षभरापूर्वी त्यांचे पिकं आहेत, तर त्यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडे आलो आहोत. त्यांना काय रिझल्ट आलेत, काय पद्धतीमध्ये आलेत, तर त्या पद्धतीमध्ये सांगतील. सर, तुमचं नाव सांगा ना. शशिकांत विजय पाटील, राहणार औरंगपूर. कुठल्या पिकाला तुम्ही वापरलंय खत? कुठल्या पिकाला वापरलंय? केळी पिकाला. केळी पिकाला. तर ऑर्गॅनिकॉन ॲग्रोटेक कंपनीचं दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खत याच्यापैकी तुम्ही कुठला वापर केलाय? ते कांडीमधलं खताचा वापर केला. कशा पद्धतीमध्ये तुम्हाला वापर केला तुम्ही? केळीमध्ये टाकलं होतं आपण. हा, 5-5 बॅगा वन टाइम लावून 5-5 बॅगा प्रति एकरी डोस मध्ये तुम्ही वापर केला होता. सुरुवातीला वापर केला की मध्ये वापर केला? मध्यंतरी वापर केला. मध्यंतरी म्हणजे 3.5 महिन्याच्या डोस मध्ये? 3.5 महिने. तर शेतकरी मित्रांनो, 3.5 महिन्याच्या डोस मध्ये यांनी भेसळमध्ये 5-5 गोण्या एकरी वापर केलेला आहे. आणि त्यानंतर लिक्विडचा वापर कसा केला? लिक्विड नंतर निसवाडच्या 1 महिन्या अगोदर सोडला होता. निसवाडच्या 1 महिन्या अगोदर तुम्ही. आणि एकरी किती वापर केला? ते 10 लिटर. एकरी 10 लिटर एकरी वापर केलेला आहे. आणि किती वेळा वापर केला म्हणजे आतापर्यंत तुम्ही? 2 वेळेस, 1 वेळेस गोणीचा वापर केलेला आहे. हा, आणि लिक्विडचा एकदा वापर केला. कसे जाणवले तुम्हाला रिझल्ट एकदम बेस्ट आहे. हा, क्वालिटी आज पण बघायला भेटते शेतात जाऊन. मन समाधान वाटतं आपल्याला. ओके. आणि बाकीच्या म्हणजे आता तुम्हाला रासायनिक खतामध्ये आणि सेंद्रिय खतामध्ये तुम्ही वापर केला, हा एकत्र वापर केला, तर किती पैशामध्ये तुमचा कसा खर्चामध्ये किती तफावत जाणवली तुम्हाला, काय वगैरे तसं? एक आहे, आपण माझं म्हणणं असं आहे की बाबा आपण शेणखत टाकतो त्याच्याऐवजी हे बेस्ट आहे. रिझल्ट चांगले. ते शेणखत कसं असतं, एक वेळेस कच्च गरम पडतं, ते पिकाला पण हानिकारक असतं. हे एकदम प्रोसेसिंग मध्ये भेटतंय आपल्याला आणि काही हरकत नाही. कमी खर्चामध्ये काम होतंय. कमी खर्चामध्ये तुमचं काम भागून जातं. आणि आता नॉर्मली लोक काय म्हणतात, कोंबडी खत टाकायचं मग आग पडणे वगैरे असं, तुम्हाला काहीच काही नाही. तुम्ही झाडावर टाकून द्या, काहीच होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघा, जो नॉर्मली तुम्ही विचार करताय कोंबडी खतामुळे आग होईल, हे होईल, ते होईल, तर शेतकरी सांगतात की झाडावर टाकून तुम्ही काही होणार नाही. तसं काही करू नका, शेतीमध्येच वापरा ते. कारण कोंबडी खत, दाणेदार कोंबडी खत ऑर्गॅनिकॉन ॲग्रोटेकचं हे प्रोसेसिंग कोंबडी खत असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला लिंबोळी पावडर, तंबाखू डस्ट, ऑर्गॅनिक कार्बन, मायक्रोन्युट्रिएंट ही घटक टोटली 10 घटक भेटल्यामुळे त्याचा रिझल्ट स्लॅप्टिक लेवल हा चांगल्या पद्धतीने भेटला जातो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांसाठी त्याचे रिझल्ट आपण आता त्यांच्या प्लॉटिंगला जाणार आहोत. तो प्लॉट तुम्ही बघता येईल कशा पद्धतीमध्ये तो डेव्हलप झालेला आहे. आणि हे शेतकरी आहेत आपल्या नंदुरबार पट्ट्यामधील शहादा तालुक्यातली. गावाचं नाव काय म्हटलं सर? शिवपूर या गावामधील तर हा पट्टा आहे. तुम्ही त्या क्षेत्राला व्हिजिट करा. आणि दाणेदार कोंबडी खत ऑर्गॅनिकॉन ॲग्रोटेकचं आणि लिक्विड कोंबडी खत जे पोल्ट्री मॅनर कॉफी आहे, जे तुमच्या लाईनअपला चाललं असेल, तर ते खत नेहमी नक्की वापरा. सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डेफिनेटली तुम्हाला शेअर करेल. तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. मी त्यांना सरांचा नंबर तुम्हाला पाठवतो. तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद.